बाळू मामांचे नवरात्रीसाठी खास मार्गदर्शन. कर्ज, आजार आणि अडचणी नाहीशा पूर्ण नक्की बघा. मित्रांनो, आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण भेटणार आहोत मा ब्रह्मचारिणीशी. ती देवी जी आपल्या जीवनाला संयम, श्रद्धा आणि धैर्य या तिन्ही शक्तींनी उजळवते. आजचा लाल रंग फक्त एक रंग नाही, तो आपल्याला आठवण करून देतो की आपल्यात धैर्य आहे, सामर्थ्य आहे आणि संकटांवर मात करण्याची क्षमता आहे. बाळूमामा म्हणतात, जो श्रद्धा, संयम आणि धैर्य ठेवेल त्याचं जीवन प्रगतीने, समाधानाने आणि आनंदाने उजळून जाईल. मा ब्रह्मचारिणीच्या हातात आहे जपमाळा आणि कमंडलू. कमंडलू आपल्याला शिकवतो की आयुष्यातील तहान, भूक, दुःख, आनंद हे सर्व स्वीकारल्यास आपण अधिक सामर्थ्यवान बनतो. जपमाळा आपल्याला आठवण करून देते की सतत जप केल्याने आणि तप केल्यास देव प्रसन्न होतो. हे का महत्त्वाचं आहे? कारण जीवनात येणारी प्रत्येक अडचण आपल्याला शिक्षा देणारी, सामर्थ्य वाढवणारी आणि आत्मविश्वास निर्माण करणारी असते. जर आपण तिला स्वीकारलं, संयम ठेवला आणि श्रद्धेने जप केलं तर ती अडचण आपल्याला सक्षम बनवते. आजचा रंग लाल आहे. लाल फक्त वस्त्रांचा रंग नाही, तो मनाचा रंग आहे. लाल म्हणजे ज्वाला, लाल म्हणजे धैर्य, लाल म्हणजे मी घाबरणार नाही. बाळूमामा सांगतात, हा रंग आपल्याला आठवण करून देतो की आपल्यात आज शक्ती आहे, धैर्य आहे, संयम आहे आणि श्रद्धा आहे. आपण हे जागृत केल्यास कोणतीही अडचण आपल्याला ढकलू शकत नाही. लाल रंग आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा देतो, कारण लाल रंगाचे लहरी रक्ताभ्यासासारखी ऊर्जा आपल्याला जिवंत आणि सक्रिय ठेवतात. जीवनात संकट येतात, ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. कुणावर कर्जाचा डोंगर आहे, कुणाला आजार त्रस्त करत आहे, घरात भांडणं आहेत, कुणी नैराश्याने खचून गेला आहे. बहुतेक वेळा लोक विचारतात की देवा, माझ्याच नशिबात हे का? बाळूमामा सांगतात, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे शिकवण. संकट येते कारण आपल्याला धैर्य, संयम आणि श्रद्धा शिकवायची आहे. जेव्हा आपण संकटासमोर उभे राहतो तोच क्षण आपल्याला शक्तिमान बनवतो. कर्जाने त्रस्त असलेल्या माणसासाठी उपाय असा आहे की रोज देवीसमोर लाल फूल अर्पण करा, मंत्र जपा, ओम ब्रह्मचारिण्यै नमः आणि आपल्या कमाईतला थोडा भाग दान करा. हे का करावे? कारण श्रद्धा आणि संयम हाच मार्ग आहे जे संपत्ती टिकवतो. जेव्हा आपण प्रत्येक दिवस सतत भक्तीने, प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो तेव्हा देव आपल्याला मार्गदर्शन करतो आणि अडचणी आपोआप सुधू लागतात. छोट्या छोट्या प्रयत्नांनी देखील जीवनात प्रगती येते आणि हाच अनुभव बाळूमामांनी अनेकांना दिला आहे. आजारी माणसासाठी उपाय असा आहे की लाल दीप लावा, श्वासावर लक्ष द्या. प्रत्येक श्वासासोबत मनात म्हणा की शक्ती, प्रत्येक श्वासासोबत भीती बाहेर टाका. श्रद्धेने जपल्यास शरीर हळूहळू सुधारतं, कारण श्रद्धेची ताकद औषधांपेक्षा जास्त असते. हे का महत्त्वाचं आहे? कारण मानसिक ताण, भीती आणि नैराश्य शरीरावर थेट परिणाम करतात. जेव्हा आपण श्रद्धेने आणि संयमाने मंत्र जपतो तेव्हा आपली ऊर्जा स्थिर होते, मन शांत होतं आणि शरीर सुदृढ होतं. जर घरात भांडणं असतील तर देवीला गूळ आणि तांदळाचा प्रसाद द्या. हा प्रसाद घरातील प्रत्येकाला वाटा. एकत्र बसून प्रसाद घेतल्यास कटुता वितळते, राग शांत होतो, मन जुळतात. बाळूमामा सांगतात, जेव्हा कुटुंबातील सदस्य एकत्र येतात तेव्हा मनातील द्वेष आणि राग दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नैराश्याने ग्रस्त व्यक्तीसाठी लाल रंग फार महत्त्वाचा आहे. लाल वस्त्र परिधान करा. देवीसमोर 10 ते 15 मिनिटं ध्यान करा. मनात म्हणत राहा, मी धैर्यवान आहे, मी संयमी आहे, मी श्रद्धाळू आहे. बाळूमामा सांगतात, नैराश्य म्हणजे अंधार आणि देवीचा जप म्हणजे प्रकाश. जसा दीप अंधार दूर करतो तसाच श्रद्धेचा जप नैराश्य दूर करतो. हे का करावे? कारण मानसिक ताण, भीती आणि नैराश्य शरीरावर थेट परिणाम करतात. जेव्हा आपण श्रद्धेने आणि संयमाने मंत्र जपतो तेव्हा आपली ऊर्जा स्थिर होते, मन शांत होतं आणि शरीर सुदृढ होतं. मित्रांनो, एक गावकऱ्याची गोष्ट सांगतो. तो कर्जामुळे नैराश्यात होता. रोज लाल रंगाचे फूल देवीसमोर ठेवत, मंत्र जपत आणि थोडे दान करत राहिला. सुरुवातीला फरक दिसला नाही, पण हळूहळू घरातील वाद मिटले, आरोग्य सुधारलं, व्यवसायात मार्ग खुला झाला. बाळूमामा म्हणाले, हा अनुभव दाखवतो की संयम आणि श्रद्धा कायमचे फळ देतात आणि प्रत्येक संकटावर मात करण्याचं सामर्थ्य आपल्या आतच आहे. आजचा दिवस शिकवतो की संकट कायमची नसतात, ती फक्त तात्पुरती असतात. पण श्रद्धा, संयम आणि धैर्य कायमचं असतं. जो हा त्रिसूत्री श्रद्धा, संयम आणि धैर्य आपल्या आयुष्यात आणतो त्याला कुठलंही वादळ हलवू शकत नाही. देवी ब्रह्मचारिणी आपल्याला संयमाचं सामर्थ्य देते, लाल रंग आपल्याला धैर्य देतो आणि बाळूमामा आपल्याला खात्री देतात की जो श्रद्धा आणि संयमाने चालेल त्याचं आयुष्य प्रगतीने, समाधानाने आणि आनंदाने उजळून जाईल. मित्रांनो,
आजच्या या दिवशी लाल रंग घालून श्रद्धेने मंत्र जपा, देवीच्या चरणी फूल अर्पण करा आणि जीवनातल्या प्रत्येक संकटावर मात करण्याचा संकल्प करा. या दिवसाचा अनुभव फक्त धार्मिक नाही, तो जीवनाला दिशा देणारा, मनाला धैर्य देणारा आणि आत्म्याला ऊर्जा देणारा आहे. तुमच्या जीवनात जे जे अडचणी आहेत ते लक्षात घेऊन श्रद्धा, संयम आणि धैर्य या त्रिसूत्रीला आत्मसात करा आणि बघा कसं प्रत्येक अडचण हळूहळू सुटते, मन शांत होतं, आरोग्य सुधारतं आणि जीवनात सुख, संपन्नता आणि समाधान येतं. बाळूमामा म्हणतात, या मार्गावर चालणाऱ्याला कोणतीही अडचण थांबवू शकत नाही, कारण खरी शक्ती आपल्या आत आहे आणि ती शक्ती जागृत होते ती फक्त श्रद्धा, संयम आणि धैर्य यांच्यामुळे. चला मित्रांनो, आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या त्रिसूत्रीची शक्ती आपल्या जीवनात आणूया. लाल रंगाच्या धैर्याने स्वतःला सजवूया आणि श्रद्धेच्या प्रकाशात आपलं मन आणि घर उजळून टाकूया. कारण जो श्रद्धा, संयम आणि धैर्य ठेवून चालतो त्याचं आयुष्य सदैव उजळतं आणि समृद्ध होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा. जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांगलं भलं. नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.